नमस्कार, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, आता मी इथे म्हणजे कोणती तांदळाची गोणी घेऊ शकता तुम्ही इथे रिकामी. तर बघा इथे 28 इंच त्याची लांबी आहे आणि 16 इंच त्याची रुंदी आहे आणि इथे मी जुन्या साडीचा रियूज करत आहे आणि गोणीचा तुम्ही याऐवजी तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल असेल तर तुम्ही फॉर्म पण घेऊ शकता. ओके, तर बघा मी जुन्या साडीचा कपडा अगोदर म्हणजे साडीचा कपडा खाली त्यावरती गोणी आणि त्यावरती पुन्हा साडीचा कपडा असं आपण ठेवून घेतलेला आहे आणि कडेकडेने स्टिच करून पुन्हा आपण त्यावरती तिरप्या टिपा मारून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी ते बेल्टसाठी पण साडीचा कपडा आणि गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे. तर त्याचं माप पण मी तुम्हाला मोजून दाखवत आहे. तर बघा 16 इंचचे 2 बेल्ट घेतलेले आहे आणि त्याची रुंदी 1 इंच आहे आणि त्याला पण साडीचाच कपडा घेतलेला आहे आपण फोल्ड करण्यासाठी. अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, तर चला मी स्टिच करून घेते. तर बघा अशा पद्धतीने मी ही स्टिचिंग करून घेतलेलं आहे. जवळून पण दाखवत आहे तुम्हाला, आडव्या आडव्या टिपा पण मारून घेतलेल्या आहेत. ओके, जेणेकरून आपली गोणी व्यवस्थित पक्की राहील आणि बेल्ट पण तयार करून घेतलेला आहे. तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही पण बेल्ट पण तयार करून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीने आपण हा जो रेक्टँगल आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि बघा 2.5 इंचावरती मी मार्क करत आहे. म्हणजे 2.5 बाय 2.5चा आपल्याला इथे चौकोनी मार्क करून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा, जेणेकरून असा व्हिडिओ बघून तुम्ही पण फक्त एकाच कटमध्ये अशी टिफिन बॉक्सची पिशवी बनवून रेडी करू शकता. आणि खूप सिंपल, अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तसेच मी आपल्या चॅनलवर खूप सारे ब्लाऊज डिझाईन, ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया, DIY ते पण अपलोड करतच असते. तुम्ही जर तेही नसेल बघितले तर ते पण नक्की बघा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आपल्या वर्षा फॅशन. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्याची, शिवणकाम, कुकिंगची आवड असेल तर नक्की आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा आता बेल्ट लावण्यासाठी पण मी कडेपासून 4.5 इंचावरती मार्क करून घेत आहे. तुम्हाला मी स्क्रीनवर पण माप देत आहे, म्हणजे मी सांगण्यापेक्षा स्क्रीनवर पण दिलेली आहे आणि टेपने पण दाखवत आहे. तर अशा पद्धतीने बेल्ट लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने 4.5 इंचावरती मार्क करून कडेपासून बेल्ट लावण्यासाठी अशा पद्धतीने मी ठेवून पण दाखवत आहे तुम्हाला. ओके, तर चला आता मशीनवर. तर बघा अशा पद्धतीने अगोदर मी बेल्ट लावण्यासाठी टाचणी लावून घेतली होती, जेणेकरून स्टिचिंग करायला सोपं जाईल. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला. तर बघा मी ह्या साडीची लेस घेतलेली आहे, म्हणजे जुन्या साडीचीच. तर ती इथे आपण म्हणजे मोठी पायपिंग करण्यासाठी लावून घेत आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्याकडे कुठली लेस वगैरे असेल तर लावून घ्यायची, किंवा मग साडीचा कपडा घेतला पायपिंगसाठी लावायला तरी पण चालेल, काहीच हरकत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित यावरती दाबटीप मारून घेत आहे.
फायनली अशा पद्धतीने आपली ही टिफिन बॉक्सची पिशवी बनवून रेडी झालेली आहे, ती पण जुन्या साडीच्या कापडापासून. म्हणजे तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकता, काहीच हरकत नाही. तर बघा हे साईडला, आणि इथे मी लेस पण लावलेली आहे, याच साडीची लेस होती ती. आणि खूप मोठा असा स्पेस पण आहे, बघू शकता तुम्ही याच्या टिफिनसाठी. असं खूप मस्त अशी सुंदर अशी आपली टिफिन बॉक्सची पिशवी बनवून रेडी झालेली आहे. आणि तीही फक्त एकच कटमध्ये, जास्त काही आपण त्याला म्हणजे हे पण नाही लावलेलं, फक्त एका कटमध्येच आपली ही पिशवी बनवून तयार झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते पण नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही वर्षा फॅशन चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद.